मॅस्लोने सांगितलेल्या गरजा किती प्रमाणात पूर्ण होतात किंवा होत नाही यावरती व्यक्तिमत्व अवलंबून आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याविषयीच आज मी आपल्याला या व्हिडिओत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. मॅस्लोने ज्या गरजा सांगितल्या आहेत ना, त्याविषयी आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. पहिली जी गरज आहे शारीरिक गरज. या गरजेचं वैशिष्ट्य आहे, ही गरज जी आहे ही पूर्ण होते. बाकीच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्यात असं बऱ्याचदा होत नाही, पण या गरजेच्या बाबतीत मात्र या पूर्ण झाली, ही गरज पूर्ण झाली. म्हणजे कोणती? भूक, तहान, झोप हे पूर्ण झाले आपण म्हणू शकतो. त्यासोबतच ह्याच्यामध्ये ओव्हर सॅटिस्फॅक्शन पण असू शकतं. म्हणजे गरज पूर्ण झाली, गरज भागलेली आहे, तरी पण त्यापेक्षा जास्त त्याचा उपभोग घेतला जाऊ शकतो. हे एक पहिलं वैशिष्ट्य या गरजेचं. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही गरज पुन्हा पुन्हा निर्माण होणारी आहे. म्हणजे एकदा जेवलं तरी परत परत थोड्या वेळाने भूक लागते, झोप झाली तरी दुसऱ्या दिवशी झोप येणार आहे. त्याच्यामुळे शारीरिक गरजा या ज्या आहेत, या कॅटेगरीमध्ये ज्या ज्या गरजा येतात त्या पुन्हा पुन्हा निर्माण होणार आहेत, रिकरिंग आहे. त्यामुळे याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. दुसरी जी गरज आहे ती आहे सुरक्षिततेची गरज. याचा आपल्या मानसिकतेवरती खूप परिणाम होतो आणि एकूणच व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो असं मॅस्लोचं म्हणणं आहे. ही जी गरज आहे सुरक्षिततेची गरज, ती लहानपणी सगळ्यात जास्त असते. कारण त्या काळातच अंधाराची भीती वाटत असते, प्राण्यांची भीती वाटत असते, पालक किंवा शिक्षक आपल्याला शिक्षा करतील की काय अशी पण भीती वाटत असते. त्यामुळे ही भीती खूप मोठ्या प्रमाणात असते. सुरक्षित वातावरण जर का दिलं गेलं शारीरिक आणि भावनिक, तर ही भीती हळूहळू कमी होते लहान मुलांमधली. पण ती तशीच राहिली तर मोठेपणी मात्र आपल्याला त्याची खूप मोठी किंमत अदा करावी लागते. म्हणजे आपली जी ऊर्जा आहे ती त्या भीतीला डील करण्यामध्ये जाते. म्हणजे अंधाराची भीती जर जशीच राहिली, लहानपणी जी होती तशीच जर राहिली, तर मी सतत बघेन की मला अंधारात नाही जायचंय, कसं वर्कआउट करता येईल, किंवा मला कुणीतरी रागवेल अशी जर भीती माझ्या मनात असेल तर काम करताना मी सतत टेन्शन घेऊन काम करणार आहे. त्यामुळे माझी ऊर्जा जी आहे ती त्याच्यामध्ये वापरली जाते. आणि मॅस्लो असं म्हणतात, यातूनच मग बेसिक एन्झायटी, मूलभूत चिंता जी आहे ती निर्माण होते. त्यामुळे ही गरज लहानपणी पूर्ण होणं, त्याचं समाधान होणं अत्यंत गरजेचं आहे, जर मोठेपणी आपल्याला सुरक्षित वाटावं असं वाटत असेल तर. तिसरी जी गरज आहे ती आहे प्रेमाची आणि आपुलकीची गरज. मला प्रेम मिळालं पाहिजे, मी प्रेम दिलं पाहिजे, आपुलकीचं वातावरण असलं पाहिजे, ही गरज आहे. आता यामध्ये होतं काय, समजा जर का खूप प्रेम मिळालं आपल्याला किंवा समाधान होईल इतपत जर प्रेम मिळालं, तर ती जी व्यक्ती आहे मोठेपणी कोणी जर सोडून गेलं, कोणी जर नाही म्हणालं प्रेमाला, मी प्रपोज केलं आणि मला जर नकार आला, तर हे ते सहज पचवू शकतात. ह्याच्यातनं, या त्रासातनं, या दुःखातनं ते बाहेर येतात. पण जर का हे प्रेम मिळालं नसेल लहानपणी, तर मात्र त्यांना अवघड जातं, किंवा थोडंसंच मिळालं असेल तर अवघड जातं यातनं बाहेर यायला. कुणी जर मला नाही म्हणत असेल तर मला ते सहनच होत नाही, मग मी ते मिळवण्याचा प्रयत्न करत राहते, आटोकाट प्रयत्न करत राहते. मला कमी प्रेम मिळालं असेल तर माझ्या आयुष्याचं ध्येयच बनतं की मला प्रेम मिळवायचंय. माझी जी गरज आहे, माझ्या ओव्हरऑल जगण्यातली, व्यक्तिमत्वातली जी डॉमिनंट गरज असते ती प्रेम मिळवणं ही होते. पण मला जर प्रेम मिळालंच नाहीये लहानपणी, तर मला ते देता पण येत नाही. त्यामुळे प्रेमाची जी गरज आहे ती सॅटिस्फाईड झाली पाहिजे, ती पूर्ण व्हावी अशीच अपेक्षा सगळ्यांची असते, आणि झालं पण तसंच पाहिजे. चौथी गरज कोणती आहे? ती आहे आत्मगौरवाची गरज. मला स्वतःबद्दल आदर वाटला पाहिजे. त्याच्यात दोन भाग येतात. एक आहे प्रतिष्ठा, की इतरांच्या नजरेमध्ये असणारं माझं जे कर्तृत्व आहे ते आहे. मला चांगलं म्हणणं, मी जे काही मिळवलेलं आहे, लोकांच्या नजरेत मी कशी आहे, लोकांच्या नजरेत मला आदर आहे का, यावरती माझा स्व आदर जो आहे तो टिकलेला असतो. किंवा दुसरं आहे माझ्या नजरेतला स्व आदर. मला माझ्याबद्दल माझ्या नजरेत आदर आहे का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विश्वास वाटतो का मला स्वतःबद्दलचा, इतरांना काय वाटतं यापेक्षा मला काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि ही जी गरज आहे ह्याला त्यांनी ग्रोथ मोटिव्ह किंवा ग्रोथ नीड असं म्हणलंय. यातनं व्यक्तीचा विकास होणार आहे. आधीच्या ज्या तीन गरजा आहेत त्या डिफिशियन्सी नीड आहेत, म्हणजे काहीतरी कमी आहे आणि ते पूर्ण करायला पाहिजे. इथे कमी नाही आहे, इथे तुमच्याकडे आहे, तर ते तुमचं व्यक्तिमत्व अधिक सुधारणार आहे, अधिक सकारात्मक कडे नेणार आहे. त्यामुळे स्व आदर हा प्रत्येकाने विकसित करणं गरजेचं आहे. पाचवा आणि शेवटची जी गरज सुरुवातीच्या काळात त्यांनी सांगितलेली आहे ती आहे आत्मप्रचिती.
मॅस्लो असं म्हणतात की प्रत्येक जण या गरजेपर्यंत पोहोचेलच असं नाहीये. काही जण खालच्या गरजांपर्यंतच असतात आणि ते त्याच्यातच राहतात. फार कमी लोक असतात ते आत्मप्रचितीपर्यंत जातात किंवा त्यांना वाटत पण नाही. काही जणांची एनर्जी जी आहे ते आधीच्या गरजा पूर्ण करण्यापर्यंत मध्येच संपते. त्यामुळे आत्मप्रचितीपर्यंत बरेच जण जाऊच शकत नाहीत. काय आहे आत्मप्रचिती? यामध्ये व्यक्तीला स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतांची जाणीव होते आणि तो पूर्ण ती ज्या क्षमता आहेत त्या वापरण्याचा प्रयत्न करत असतो. एक संकल्पना वापरतात मॅस्लो, फुल्ली फंक्शनिंग पर्सन. त्याच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा पुरेपूर वापर करणं. या 5 गरजांचा त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्यावरती खूप चिंतन मनन झालेलं आहे. त्याच्यासोबतच नंतर त्यांनी पुढे 3 गरजा अजून सांगितलेल्या आहेत. ते असं म्हणतात की अजून एक गरज आहे ती आहे ॲस्थेटिक नीड, कलात्मकतेची गरज. ही काहीच लोकांमध्ये असतात. ह्या पहिल्या ज्या 5 गरजा त्या सगळ्यांमध्येच असतात. ठीक आहे, आत्मविष्कारापर्यंत लोक पोहोचत नाही पण ती गरज असतेच सगळ्यांमध्ये. पण ही जी गरज आहे कलात्मकतेची गरज ही फार कमी लोकांमध्ये असते. काय आहे ही गरज? तर सौंदर्याची गरज. नीटनेटकेपणा, व्यवस्थित, कलात्मकता सगळ्याच बाबतीत त्यांना ते पाहिजे असतं. आणि ती गरज जर पूर्ण झाली नाही तर ही लोक आजारी पडतात, त्यांना त्रास व्हायला लागतो, मानसिक असेल शारीरिक असेल. हे मॅस्लोचं म्हणणं आहे. दुसरी अजून एक जी गरज ते सांगतात ते आहे बोधात्मक गरज, कॉग्नेटिव्ह नीड. यामधल्या लोकांना नवीन नवीन माहिती पाहिजे असती, समस्या सोडवायच्या असतात, नवीन गोष्टी समजून घ्यायच्या असतात. हे सगळं ज्ञान गोळा करायची त्यांची गरज असते. म्हणजे नुसतेच बसणार नाही, बसले तरी माहिती गोळा करतील, वाचन तरी करतील, कोणाची तरी समस्या तरी सोडवतील, ही त्यांची गरज असते. तिसरी जी गरज त्यांनी सांगितली ती गरज म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, तेच असं म्हणतात की आधीच्या गरजा ज्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर ही गरज किंवा ही स्थिती निर्माण होते. त्याला त्यांनी नसविकृतता म्हणले, न्यूरोटिक नीड म्हटलेलं आहे. या न्यूरोटिक नीडमध्ये होतं काय, जर का प्रेम नीट मिळालं नसेल, सुरक्षितता नीट ती जे सॅटिस्फाय झाली नसेल गरज, तर मग इथे अस्वस्थता, चिंतेचं प्रमाण हे खूप जास्त तयार होतं असं मॅस्लो यांचं म्हणणं आहे. ते असं म्हणतात की आपल्याकडे 100% सगळ्यांमध्ये ऊर्जा आहे, त्यातली ऊर्जा कुठे कुठे आपण खर्च करतोय. म्हणजे शारीरिक ऊर्जामध्ये जर का 80% खर्च केले तर 20% उरले, मग ते बाकीच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. त्यामुळे खालच्या ज्या 3 गरजा आहेत, ज्या डिफिशियन्सी नीड आहेत, त्याच्यामध्ये जर का आपण कमी ऊर्जा वापरली तर वरच्या ज्या गरजा आहेत, ज्या ग्रोथ नीड आहेत, तिथे आपल्याला ऊर्जा अधिक मिळणार आहे. आणि म्हणून आपलं जे काय म्हणते सायकोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट जे आहे ते त्या 2 गरजांमध्ये होईल. पण केव्हा होईल? जेव्हा कमीत कमी ऊर्जा आपण खालच्या 3 गरजांमध्ये वापरू आणि जास्तीत जास्त ऊर्जा जी आहे ते वरच्या 2 गरजांमध्ये वापरू. आता आपल्याला लक्षात आलं असेल की आपली ऊर्जा नेमकी कुठे वापरली जात आहे आणि ती कुठून आपल्याला कुठे शिफ्ट करायची आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.